हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू किचन आर्ट्स अँड ब्युटी. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण श्रवण करणार आहोत आषाढी एकादशीची सुंदर कथा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले, केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, या पृथ्वीच्या पालन करणाऱ्या राजाला जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो. एकदा नारदाने विचारले, पिता ब्रह्मदेवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय आहे ते मला सांगा, कारण मला विष्णूची आराधना करायची आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्य प्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधीव्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते. तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली. एकदा राजाच्या पुनर्जन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात 3 वर्ष पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्र व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐका. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर म्हणजे आयन आहे. म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या हृदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होईल. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर. राजा म्हणाला, प्रजाजनांनो, तुम्ही ऐकले ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचरात जग अन्नामुळे स्थिर आहे. सर्व भूतमात्र, प्राणीमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अनाचारामुळेच प्रजाजनांना दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन. राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेल्या अंगिरा ऋषी दिसले. त्यांच्या तेजाने 10 दिशा उजळल्या होत्या. ते जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे वाटत होते. त्या ऋषींना पाहून मांधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्यांच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला. त्या ऋषींनी राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या 7 अंगाविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषींचे कुशल विचारले. नंतर ऋषींनी राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनींना ते कारण सांगताना राजा म्हणाला, मुनिश्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणेच पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून आपल्या पायांपाशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा. तेव्हा अंगिरा ऋषी म्हणाले, राजा, हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात. या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे 4 चरण संपूर्ण आहेत. या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे. असे असता राजा, तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे. करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाही. तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर, म्हणजे दोष दूर होईल. राजा म्हणाला, तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही. तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा. तेव्हा ऋषी म्हणाले, राजा, असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर. मुनींचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा म्हणजे शयनी एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या 4 वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले. राजाने व त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली.
सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरिता पद्मा म्हणजे देवशयनी एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे तसेच सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्मा म्हणजे देवशयनी आणि आषाढ महिन्यात येते म्हणून आषाढी एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. तर फ्रेंड्स, आषाढी एकादशीची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, कथा इतरांनाही शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.